आज मी तुम्हाला मधल्या वेळेत खाण्यासाठी मस्त अशी चटपटीत रेसिपी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा वाडगं घेतलेलं आहे, एक मीडियम आकाराचा कांदा एकदम बारीक कापून घेतलेला आहे, 2 मीडियम आकाराचे बटाटे शिजवून साल काढून असे बारीक एकदम कापून घेतलेले, थोडी कोथिंबीर घेतलेली आणि एक हिरवी मिरची एकदम बारीक कापून घेतलेली आहे। तर हे सगळं मी टाकून घेते। त्यात टाकायचं आपल्याला थोडेसे फुटाणे, खरदाणे आणि कोणती पण जी असेल तुमच्याकडे शेव ती टाकायची त्यामध्ये। त्यात टाकणार आहे मी बारीक शेव थोडीशी, त्यात टाकायचं आपल्याला एकदम थोडंसं काळं मीठ, छोटा अर्धा चमचा चाट मसाला, त्यात टाकायचं आपल्याला मिरची पावडर, थोडं टाकायचं आपल्याला साधं मीठ, ह्याच्यात टाकणार आहे मी खजूरची चटणी आंबट गोड अशी, हा अर्धा चमचा हा मसाला जो मी प्रत्येक रेसिपीमध्ये तुम्हाला सांगते, तुम्ही कमेंट केले तर मी तुम्हाला हे सगळं लिहून पण देते। आता हे चांगलं मिक्स करायचं जेणेकरून सगळं एकजीव झालं पाहिजे। हे बिस्किटं घेतलेले, हे बिस्किटं कोणते जरा तुम्ही मला कमेंट करून सांगा। ही गोल जरी घेतली तरी चालतात आणि अशी चौकोनी जरी घेतली तरी चालतात। सरळ बाजू अशी, ही उलटी बाजू मी घेतलेली आहे, तुम्ही अशी पण ठेवू शकता आणि अशी पण ठेवू शकता, दोन्हीतली कोणती पण चालू शकतात। आता यात भरायचं कसं तर असं एक बिस्किट घ्यायचं आणि असं दाबून बसवायचं, मस्त बसलं जातं बघा, असं एकदम छानसं असं ठेवून द्यायचं। आता अशा पद्धतीत मी सगळं ठेवून देते ह्याच्यावर। आता ह्याच्यावर टाकायचं आपल्याला बारीक शेव, तुम्हाला सांगते ह्याच्यावर थोडंसं साधारणसं दही जरी तुम्ही फ्रेश दही टाकलं तरी चालू शकते। आता ह्याच्यावर हे थोडासा असा हा मसाला टाकणार आहे मी, थोडीशी कोथिंबीर टाकू शकता, दही टाकू शकता, परत पुदिन्याची हिरवी चटणी टाकू शकता, खूप चविष्ट लागतात।